मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर लोकसभेची जागा ही भाजप लढण्याची दाट शक्यता आहे। केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी केलेल्या भाषणातून तसेच संकेतही मिळालेले आहेत। छत्रपती संभाजीनगरमधून उमेदवार निवडून मोदीजींना एक कमळ द्या, तसेच ही जागा मागून आणली आहे असं शहा म्हणाले होते। याचाच अर्थ संभाजीनगरची जागा भाजपकडे जाऊ शकते। दरम्यान लोकसभेसाठी इच्छुक असलेले डॉक्टर भागवत कराड यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी। काल अमित शहा यांची सभा झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये लोकसभेची जागा ही भाजपला सुटू शकते असा दृढ विश्वास जो आहे तो व्यक्त केला जातोय। प्रामुख्याने पाहिलं गेलं तर काल बोलत असताना अमित शहा यांनी सांगितलंय की एक कमळ मोदीजींना भेट हे छत्रपती संभाजीनगरमधून द्यायचं आहे। याचा अर्थ काय होतो थेट आपण डॉक्टर भागवत कराड यांच्याकडून जाणून घेऊयात। एक कमळ मोदीजींना छत्रपती संभाजीनगरातून भेट, काय अर्थ याचा? भारत देशाचे यशस्वी गृहमंत्री माननीय अमितभाई शहा यांनी इथं जनसभा घेतली। त्यामध्ये जवळजवळ 1 लाखापेक्षा जास्त लोक होते। त्यामध्ये माननीय अमितभाई यांनी सर्वांना आव्हान केलं। मागच्या वेळेस थोडी चूक झाली आणि एक MIMचा लोकसभेत खासदार निवडून आला। हा MIMचा खासदार राम मंदिराला विरोध करतो, हा MIMचा खासदार 370ला विरोध करतो। हा म्हणजे काश्मीरची मुक्ती करण्यासाठी किंवा काश्मीरचा 370 कलम रद्द करण्यासाठी हा MIMचा खासदार हा महिला आरक्षणाला विरोध करतो। म्हणजे कुठल्याही विकासाला MIMच्या खासदाराचा विरोध आहे। मग अशा माणसाला तुम्ही निवडून देणार का? म्हणून अमितभाई म्हणाले की एक कमळ माननीय प्रधानमंत्र्यांसाठी, म्हणजे इथला खासदार ज्या वेळेस मोदी साहेब 3ऱ्या टर्ममध्ये शपथ घेतील त्यावेळेस इथल्या खासदारांनी मोदी साहेबांना पाठिंबा द्यावा, त्यासाठी आपण मतदान करा अशी सरळ मागणी होती। आणि याच्यामध्ये माझं मत असं आहे की महायुतीचा NDAचा कोणीही असो त्याला निवडून आणा असं माझं मत आहे। आणि कमळ ह्याचा अर्थ कमळही असेल किंवा महायुती असेल, काही असू शकतं। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।